जय हिंद फ्रेंड्स, लेट स्टार्ट. मित्रांनो, आपला तोच रूल आहे. प्रश्न वाचल्यानंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्याचं आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा किंवा तुमच्या मनामध्ये डिसाईड करून ठेवा. ठीक आहे. तर मुंबईतील खालीलपैकी कोणत्या उपनगराला गॅस चेंबर असे म्हणले जाते? तर उत्तर आहे चेंबूर. ठीक आहे. तर चेंबूरच्या आजूबाजूला सर्वात जास्त केमिकल इंडस्ट्रीज आहेत. त्या कारणाने तिथलं पोल्युशन लेवल सर्वात जास्त आहे आणि लिव्हिंग स्टँडर्ड ही पुअर आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, जोड्या लावा. यादी 1 मध्ये पिके आणि त्यांच्या सुधारित जाती विचारलेला आहे. गहू, ज्वारी, तांदूळ, कापूस. तर उत्तर आहे बघा, गहू, बन्सी, ज्वारी, सुवर्ण, तांदूळ, चिरोळ, कापूस आहे लक्ष्मी. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? महानदी, कृष्णा, गोदावरी का गंगा, ब्रह्मपुत्रा? तर उत्तर आहे गंगा, ब्रह्मपुत्रा. त्रिभुज प्रदेशालाच अजून काय काय नाव आहेत? बेंगाल त्रिभुज प्रदेश, त्याचबरोबर सुंदरबन त्रिभुज प्रदेश असं म्हणतात. याला हरित त्रिभुज प्रदेश म्हणण्यामागचं कारण एक आहे की इथली जमीन सर्वात जास्त सुपीक आहे. सुपीक जमीन असल्या कारणाने याला हरित त्रिभुज प्रदेश असं म्हणलं जातं. महानदी त्रिभुज प्रदेश हा सुंदरबनाचा पार्ट आहे. सुंदरबन. त्यानंतर गोदावरी त्रिभुज प्रदेशाला कोनासीमा असं म्हटलं जातं आणि कृष्णा आणि गोदावरी ह्या दोन्हीच्या त्रिभुज प्रदेशाला काय म्हणतात? तर राईस बाउल ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. हा सर्वात महत्वाचा आहे. खालीलपैकी कोणत्या त्रिभुज प्रदेशाला राईस बॉल ऑफ इंडिया असं म्हटलं जातं? असं म्हणल्यावर उत्तर येणार कृष्णा आणि गोदावरी त्रिभुज प्रदेश. हे लक्षात ठेवा, महत्वाचा आहे हा. पुढचा प्रश्न आहे आता, पहाटे 3 वाजता लंडन येथून प्रसारित होणारी बातमी अलाहाबाद 82 पूर्व रेखावृत्तामध्ये किती वाजता ऐकायला येईल? ओके. एक हिंट देतो. अच्छा, ठीक आहे, चला तुम्ही उत्तर दिलं असेल. आता बघा, हे लंडनच्या तिथं GMT आहे बघा. जी ग्रीन रॉयल टाइम वगैरे ते डिसाईड करतात. ठीक आहे. तर याच्यापासनं भारताचे जे पण डिस्टन्स आहे ते 5 घंटे 30 मिनिटाने पुढे आहे. आणि ज्यावेळेस पण हे नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट कडे जाताना आणि ईस्ट कडे जाताना काय होतं? वेस्ट कडे 1 घंटा कमी होतो, ईस्ट कडे 1 घंटा वाढतो. म्हणजे पर 15 डिग्री याला 15 डिग्रीच्या याला 15 डिग्री जे मेजरमेंट करतात ना त्याला. तर 5.5 घंटे पुढे जाणार. तर आता 3 वाजता लंडन मध्ये सुरू असणारी बातमी अलाहाबाद मध्ये 5.5 घंटे म्हणजे सकाळी 8 वाजून 30 मिनिटाला आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. जोड्या लावा. ठिकाण आणि ऐतिहासिक वैशिष्ट्य. टफ प्रश्न आहे हा. तर पैठण, कल्याण, अचलपूर आणि कोल्हापूर. तर बघा, पैठण आहे शालिवाहन राजाची राजधानी. कल्याण आहे 11व्या शतकातल्या चालुक्याची राजधानी. अचलपूर राष्ट्रकुटाची राजधानी आणि कोल्हापूर सिल्लारा राजघराण्याची राजधानी. नेक्स्ट प्रश्न, कापसाचे दर हेक्टरी उत्पादन सर्वात जास्त असलेला जिल्हा कोणता? यवतमाळ, अमरावती, पुणे, जळगाव. तर उत्तर आहे याचं पुणे व सातारा. ठीक आहे. आणि जर सर्वात जास्त कॉटनचं उत्पादन होणारा स्टेट विचारला असतं तर गुजरात, त्यानंतर महाराष्ट्र, त्यानंतर तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि 5व्या नंबरला आहे मध्य प्रदेश. नर्मदा महानदीमध्ये खालीलपैकी कोणत्या रांगा जलविभाजक आहे? सातपुडा, महादेव, सातपुडा, मैकल का फक्त महादेव? तर उत्तर आहे मैकल. आता बघा, हे सातपुडा रांगा
ह्या सातपुडा रांगा इथूनच नर्मदा आणि तापी ह्या नद्या डिवाइड होतात. नर्मदा आणि तापी ह्या नद्या वेस्टर्न फ्लोईंग आहेत, म्हणजे अरबी समुद्राला जाऊन मिळतात. पण ते अरबी समुद्राला मिळण्याच्या आधी गल्फ म्हणजे अरबी समुद्राला मिळतात, म्हणजे रस्त्यामध्ये त्या कोणाला कुठे जाऊन मिळतात आधी, तर गल्फ ऑफ खंबात मधून पास होऊन अरबी समुद्राकडे जातात. प्राचीन ग्रंथांमध्ये मुशंक, आळुक, कुपक अशी नावे असलेला कोणता प्रदेश आहे? तर उत्तर आहे कोकण. टफ प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, आशियातील सर्वात मोठे कृषी विद्यापीठ कुठे आहे? हिसार, पुणे, राहुरी, दापोली. ठीक आहे. तर एक हिंट देतो, हरियाणा मध्ये आहे बघा, हरियाणा. आता तरी सांगा. आता तर काय क्लिअर झालं. हिसार, हरियाणा. तर ह्या विद्यापीठाचं नाव काय आहे? चौधरी चरण सिंग हरियाणा ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, HAU. नेक्स्ट प्रश्न, उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी नद्यांच्या खोऱ्यांचा क्रम बरोबर आहे? तर तापी, नंतर गोदावरी, नंतर सीना, नंतर भीमा आणि त्यानंतर आहे कृष्णा. ठीक आहे. तर सीना नदी ही भीमाची सर्वात मोठी उपनदी आहे आणि भीमा ही कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. भीमाचा उगमस्थान हा कुठे होतो? भीमाशंकर पुण्याच्या जवळ होतो. भीमाशंकराच्या तिथे भगवान शंकराचं मंदिर आहे. अजून काय राहिलं याच्यात? हा, सीना नदीचं उगमस्थान किंवा ही सुरुवात करते अहमदनगर पासनं. ठीक आहे, अहमदनगरच्या तिथनं. पुढील प्रश्न, गोंडवाना हा एक मोठा भूभाग होता. या अंतर्गत असलेला भूभाग, टफ प्रश्न आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका. मित्रांनो, आता एक एक जस्ट एक सांगायचंय बघा, जेवढे प्रश्न येतात ना त्याच्यातले सगळेच प्रश्न आपल्याला अटेंड करायचे नसतात. ओके, आणि सर्वचे सर्व प्रश्न सर्वांनाच येतात, म्हणजे कोणी अटेंड नाही करू शकत बघा सर्व. ओके. नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते? तर उत्तर आहे स्थलकालीन विविधता. ठीक आहे. बांधकामात उपयोगी पडणारा बेसॉल्ट खालीलपैकी कोणते विभाग सोडून इतरत्र आढळतो? ठीक आहे. आता ह्याच प्रश्नासोबत हा प्रश्न एकदा बघा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट रॉक खडकाची जाडी सर्वात जास्त आहे? तर आता लक्षात ठेवा, बांधकामात उपयोगी पडणारा बेसॉल्ट खालीलपैकी कोणते विभाग सोडून इतरत्र आढळतो? तर पूर्व विदर्भ आणि कोकण. ठीक आहे. आणि याचं उत्तर काय येणार? पश्चिमेकडील महाराष्ट्रातील पश्चिमेकडील भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे. आता हा दक्षिण भारताचा नकाशा. ठीक आहे, इथं आपला गुजरात, हे कोकण किनारपट्टी इथून असत्या, रफली सांगतोय. ही कोकण किनारपट्टी, ही तर कोकण किनारपट्टी, त्यानंतर हे अरबी समुद्र, हे बे ऑफ बेंगॉल इकडे आला. ओके. इथे ठीक आहे, इथे आहे आपला वेस्टर्न घाट, सह्याद्री. इकडे आहे ईस्टर्न घाट. इकडे आहे डेक्कनचं प्लॅटू, ज्याला महाराष्ट्र प्लॅटू असं पण म्हणतात. तर आता हे सह्याद्रीच्या, काय नाव आहे सह्याद्रीच्या, जस्ट मिनिट. ठीक आहे. सह्याद्रीच्या जो माउंटेन रेंज आहे ना वेस्ट भागामधला, तिथून ते चिरोल हिल्स ज्या ईस्ट भागात आहेत, म्हणजे हे ईस्ट घाट मध्ये आहेत, तर इथपर्यंतचा जो रेंज आहे ना, तर तो आहे महाराष्ट्र प्लॅटू. म्हणजे सह्याद्रीच्या वेस्ट पासून चालू होतो आणि
चिरोल हिलच्या ईस्ट पर्यंत आहे. तर याचं डिस्टन्स आहे 750 किलोमीटर. मे बी विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. आणि बेसॉल्ट रॉक मुळे काय बनतं, म्हणजे रेगूर माती, म्हणजे काळी माती, काळी मृदा, आणि त्यामुळे सर्वात जास्त कॉटनचं उत्पादन होतं. आणि कोणत्या दोन जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कॉटनचं उत्पादन होतं ते आपण आत्ताच पाहिलंय. ओके, वाटलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आता. राजस्थानमधील अंशतः शुष्क प्रदेशाला काय म्हणतात? तर बांगर असं म्हणतात. हा टफ प्रश्न आहे हा. खालीलपैकी कोणत्या उद्योगामुळे सर्वाधिक लोकांना रोजगार उपलब्ध होतो? तर बघा, जहाज बांधणी तर नाही, साखर कारखाना पण नाही, लोहपोलाद नाही, सुती कापड. जवळपास 40 ते 45 मिलियन लोकांना याच्यामुळे रोजगार मिळतो. ठीक आहे. ताजमहलच्या बांधकामासाठी संगमरवर कुठून आणला होता? ताजमहल शहाजहानने त्याच्या वाईफसाठी बांधला होता, मुमताज. ठीक आहे, त्याच्या स्मरणार्थ बांधला होता. त्याच्यासाठी मकराना राजस्थान इथून त्याने संगमरवर आणलेलं होतं. ठीक आहे. आणि हा ताजमहल कुठे आहे? आग्र्याला. आणि आग्रा कुठे आहे? आग्रा आहे यमुना नदीच्या काठी. ठीक आहे, यमुना नदीच्या काठी आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते? तर उत्तर आहे अंबेजोगाई. आता मोमिनाबाद हे 1903 ला निजामांनी दिलेलं होतं. यांचं आता अंबेजोगाईचं जर एन्शंट नाव विचारलं तर काय नाव आहे? तर त्याचं एन्शंट नाव आहे अंबा नगरी. ठीक आहे, अंबा नगरी. आता अंबेजोगाई या ठिकाणी योगेश्वरी टेम्पल आहे, योगेश्वरी माताचं टेम्पल आहे. योगेश्वरीचा संस्कृत मध्ये अर्थ काय होतो? तर माता किंवा दुर्गा देवी. ठीक आहे, दुर्गा देवी. नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहेत? भारतात साक्षरतेचे प्रमाण पुरुषापेक्षा स्त्रियात जास्त आहे. अंदमान निकोबार येथे साक्षरता सर्वात कमी आहे. भारतात साक्षरता कमी होत आहे का? वरीलपैकी एकही सेंटेन्स बरोबर नाही. तर हे तिन्ही विधान चूक आहेत. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. आता 2011च्या जनगणनेनुसार काही मुद्दे आपण लक्षात ठेवूयात. स्टेट नुसार जर गेलं तर साक्षरता सर्वात जास्त आहे केरळमध्ये. 2 नंबरला आहे, नाही आता लक्षात ठेवा, केरळमध्ये स्टेट वाईज झालं. युटी वाईज बघितलं तर लक्षद्वीप मध्ये. ठीक आहे, लक्षद्वीप मध्ये सर्वाधिक आहे. आणि स्टेट मध्ये सर्वात कमी कुठे आहे? बिहार मध्ये कमी आहे. ठीक आहे. आता सेक्स रेशो जर बघितला देशाचा, भारताचा सेक्स रेशो किती? 943 फिमेल मागे 1000 मेल आहेत. ठीक आहे. हरियाणाचा सेक्स रेशो म्हणजे लिंग गुणोत्तर सेक्स रेशो सर्वात कमी आहे. ठीक आहे. सॉरी, लोकसंख्येची घनता सर्वात जास्त बिहारमध्ये आणि सर्वात कमी आहे अरुणाचल प्रदेश. प्रदेशमध्ये 17. आणि जर ओव्हरऑल साक्षरता भारताची जर विचारली तर 74% आहे. CM चंद्रमौली हे रजिस्टर जनरल अँड सेन्सेक्स कमिशन जे 2011 याचे हेड कोण होते? CM चंद्रमौली. ओके. आणि सेन्सेक्स कोण घेतं? रजिस्टर जनरल अँड सेन्सेक्स सॉरी कमिशन ऑफ इंडिया. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. सायन्सचे प्रश्न चालू करूयात. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही खालीलपैकी कोणत्या कारणाने होते? तर उत्तर आहे याचं न्यूक्लिअर फ्युजन मध्ये. ठीक आहे, अणूच्या केंद्राचे एकत्रीकरण करून. ठीक आहे. आता याच्यात लक्षात ठेवा, आता हे फ्युजन आणि फ्युजन मध्ये कन्फ्युजन होण्याचे खूप चान्सेस आहेत. ठीक आहे. तर फ्युजन फ्युजन म्हणजे काय? हे दोन लाईट आहेत. ओके, हे दोन गोष्टी आहेत लहान लहान, यांच्यापासून मिळून एक मोठा बनतो, त्याला म्हणतात सिंगल, सॉरी म्हणजे दोन लहान लहान पासून एक सिंगल बनतं, त्याला न्यूक्लिअर फ्युजन म्हणतात. आणि उदाहरण जर बघितले याचे, सन किंवा
गॅलेक्सी मधील कोणता पण जो स्टार आहे ना ते याचं उदाहरण आहे. ठीक आहे. न्यूक्लिअर फिजन मध्ये काय असतं, एक मोठी बॉडी आहे आणि याचे छोट्या छोट्या मध्ये स्प्लिट होतं. ओके. त्याला म्हणजे एनर्जी काय करतं, एनर्जी रिलीज करतं फिजन मध्ये. ओके. उदाहरण बघितलं तर युरॅनियम 235, त्यानंतर युरॅनियम 233, प्लुटोनियम 230 समथिंग 234 समथिंग. ठीक आहे. तर ह्या काही रिॲक्शन्स आहेत. आता केमिकल रिॲक्शन काय आहे, आपण उदाहरण बघितलं होतं चहाचं. ठीक आहे. एक नवा पदार्थ बनतो. नेक्स्ट प्रश्न, जलविद्युत प्रकल्पामध्ये विद्युत ऊर्जा पाण्यातून काढली जाते. साचलेल्या पाण्यातील गतीज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते. पाण्याचे रूपांतर वाफेत करून टर्बाइनला फिरवून विद्युत निर्मिती केली जाते का साचलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते. ठीक आहे. आता हा प्रश्न ठीक आहे, हा प्रश्न करूया तरी. तर उत्तर आता बघा, ऑप्शन 2 आणि ऑप्शन 4 ला बघा. साचलेल्या पाण्यातील गतीज ऊर्जेचे स्थितीज ऊर्जेचे रूपांतर विद्युत मध्ये आणि याचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते. म्हणजे आता बघा, ज्या वेळेस ना असे ऑप्शन असतात ना सिमिलर वाले, तर मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे 99% ह्या दोन पैकीच एक आन्सर असते. जर तुम्हाला जर येत नसेल तर तुक्का मारायचा असेल ना, तर ह्या दोन पैकी एकच मारायचं तुम्ही कधी पण. आता विद्युत प्रकल्पामध्ये आता याच्यात अजून एक हिंट कशी दिलेली बघा. साचलेल्या पाण्यातील गतीज ऊर्जेत, आता पाणी साचलेलं म्हणाले आणि गतीज ऊर्जा म्हणते बघा. साचलेल्या पाण्यामध्ये स्थितीज ऊर्जा असणार ना. ठीक आहे. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, साचलेल्या पाण्याचे स्थितीज ऊर्जे रूपांतर. आता एक एक नॉर्मल डायग्राम बघा. हे एक हे बघा जलविद्युत प्रकल्प आहे. ठीक आहे. आता इथे एक डॅम आहे आणि डॅमच्या अलीकडला हे रिझर्वायर आहे. आता इथलं जे पाणी असतं ना, एकदम शांत पाणी असते बघा ते. स्थितीज असते, स्थिर पाणी असते. ठीक आहे. आणि ज्यावेळेस ते पाणी खाली पडते, ओके, मग इथं टर्बाईन वगैरे लावलेले असतात, ते खूप सारे वेगळे स्ट्रक्चर असते, तिथून एनर्जी बनते. हे स्थिर असतं पाणी, त्यावेळेस त्याला काय म्हणतात, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा. फॉर्म्युला काय, mgh. आणि इथून जेव्हा खाली पडतं पाणी, त्यावेळेस कायनेटिक एनर्जी म्हणजे रूपांतरित विद्युत ऊर्जा, रूपांतरित ऊर्जा येते तिथे. त्याचा फॉर्म्युला 1/2 mv² आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा, याच्यावरतीच आधारित आहे. चालू घड्याळातील गुंडाळलेली स्प्रिंग. बघा, हे आपलं लहानपणचं एक खेळणं होतं बघा. ते माकडाला मागून चाबी द्यायचो, मग ते टक 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 वाजवायचं. तर तेच आहे उदाहरण बघा. त्याचप्रमाणे किंवा घड्याळीचं पण बघा ना, आपण ते घड्याळीला चाबी द्यायचो, तर मग ती घड्याळ सुरू व्हायची. ज्यावेळेस आपण त्या घड्याळीला चाबी देतो, ठीक आहे, म्हणजे त्यावेळेस ती एक एक कशी आहे, सायलेंट स्टेट मध्ये येते घड्याळ. म्हणजे काय, स्थितीज ऊर्जा आहे त्यावेळेस. आणि ज्यावेळेस ती जी चावी आहे ती सोडली की मग ते कसं, हे भावलं कसं, ते माकडाचं भावलं होतं ना ते लहानपणचं, ते कसं वाजवायला चालू करायचं, म्हणजे ते गतीज ऊर्जेत रूपांतर करायचं. ठीक आहे. तर उत्तर आहे स्थितीज ऊर्जेचे गतीज ऊर्जेत रूपांतर. ठीक आहे. आय होप क्लिअर आहे. जर याच्यात पण काही तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला टाइमलाईन मेन्शन करून विचारू शकतात. किरणोत्सारी समस्थानिके आणि उपयोग. तर युरेनियम, कोबाल्ट, आयोडीन, कार्बन. ठीक आहे. उत्तर काय आहे मित्रांनो, युरेनियम म्हणलं की काय लक्षात येणार पाहिजे आपल्याला, अणुभट्टी. कार्बन म्हणलं काय, अश्माचे वयन. आयोडीन म्हणलं की काय, गायटर वरील उपचार. आणि कोबाल्ट म्हणलं की कर्करोगावरील उपचार. ठीक आहे. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. ओके, सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न आता, खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहेत. आदर्श इंधन म्हणजे जास्त उष्मांक, आदर्श इंधन कमी तापमानाला पेट घेते. तर मित्रांनो उत्तर याचं ए बरोबर आहे, बी चूक आहे. तर आदर्श इंधन कमी तापमानास पेट घेत नाही, जास्त तापमानास पेट घेत. हे बघा, आदर्श म्हणजे कसं, ते आयडियल फ्यूल कसं असलं पाहिजे, जे म्हणतात ना ते आदर्श मुलगा किंवा मुलगी कशी असली पाहिजे, त्या टाईपचं हे आदर्श इंधन. नो कमेंट्स, कोणाला हर्ट करायचं काही इंटेन्शन नाहीये. आदर्श इंधन कसं असलं पाहिजे ते, तर आदर्श इंधन म्हणजे कसं, ज्याची किंमत कमी असली पाहिजे, तो खूप जास्त प्रमाणात अवेलेबल असला पाहिजे, तो इन्व्हायरमेंट फ्रेंडली असला पाहिजे, आणि तो इझिली कंबस्टेबल असला पाहिजे. ठीक आहे. आणि तो इझिली ट्रान्सपोर्ट पण करता आला पाहिजे. अशा
काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आदर्श फ्यूलच्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न, ध्वनी लहरीच्या प्रसारणासाठी काय करण्याची आवश्यकता आहे? निर्वाळ पोकळी आवश्यक आहे, माध्यम आवश्यक आहे, माध्यमातील कण ध्वनी स्त्रोतापासून एकवण्यापर्यंत प्रवास करतात आणि वरीलपैकी काहीही नाही. आपल्याला आता बघा एक हिंट देतो की ध्वनीसाठी ऑलवेज नीड मीडियम. उत्तरच डायरेक्ट आहे ऑप्शन नंबर 2. बघा साऊंड वेव्ह साठी नेहमी काय लागतं? माध्यम लागतं. आणि हे निर्वांत पोकळी म्हणजे व्हॅक्यूम मधून हा कधीच जात नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे बघा जे ऍस्ट्रोनॉट्स असतात ना आकाशामधले, त्यांना कम्युनिकेट ते असा आवाज देऊन कम्युनिकेट करू शकत नाहीत. ठीक आहे. आता साऊंड वेव्ह हे इलॅस्टिक वेव्ह आणि लॉंगिट्युडल वेव्ह आहे याच्यामध्ये. याचं उदाहरण आहे साऊंड वेव्ह. लाईट वेव्ह हे उदाहरण आहे ट्रान्सवर्स वेव्हचं. ट्रान्सवर्स वेव्ह म्हणलं की हे बघा हे असं इथं क्रस्ट आणि ट्रॉट. आणि साऊंड वेव्ह म्हटलं तर काय येतं? लॉंगिट्युडल वेव्ह कशा असतात? हे अशा बघा अशा रेरिफॅक्ट रिफ्रॅक्ट रेरिफॅक्ट रिफ्रॅक्ट अशा टाईपची एक डायग्राम असते. ओके. नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? चुंबकीय क्षेत्र रेषा चुंबकाच्या ध्रुवाजवळ एकत्र येतात आणि चुंबकीय क्षेत्र रेषा दक्षिण ध्रुवाजवळ तयार होतात व उत्तर ध्रुवाजवळ संपतात. तर याचं ए बरोबर आहे. बी मध्ये स्वॅप केलेले दक्षिण नाहीये तर उत्तर ध्रुवाजवळ तयार होतात आणि दक्षिण ध्रुवाजवळ ह्या संपुष्टात येतात. ठीक आहे. किंवा हा ठीक आहे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खूप उंचावरून प्रवास करणाऱ्या अंतराळवीरास आकाश काळे दिसते कारण उंच खूप उंचावर वातावरण नाही आणि प्रकाशाचे विकेरी विकरी म्हणजे स्कॅटरिंग होत नाही असं विचारलंय त्यांनी. तर मित्रांनो हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. आता हे स्कॅटरिंग ऑफ लाईट काय असतं नेहमी एक्झॅक्टली? आता एक डायग्राम मध्ये बघा हे. ओके. लाईट पास होतो वन मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये. ठीक आहे. ज्यावेळेस हा लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम कडे पास होतो त्यावेळेस काहीतरी स्मॉल अमाऊंट ऑफ एनर्जी काय होते? ऍब्झॉर्ब करते. ओके. पार्ट ऑफ लिटल एनर्जी किंवा पार्ट ऑफ लाईट ऍब्झॉर्ब बाय पार्टिकल्स ऑफ मीडियम. ह्या मीडियमनं काही प्रमाणात एनर्जी ऍब्झॉर्ब केली जाते. ओके. आणि ती एनर्जी त्या एनर्जी पासून जी सबसिक्वेंट रेडिएशन होतं ना होतं ना त्या फिनॉमिनाला स्कॅटरिंग असं फिनॉमिना असं म्हणतात. ओके. आणि स्कॅटरिंग मुळेच आपल्याला आकाश निळं किंवा सनसेट आणि सनराईजच्या वेळेस लाल दिसतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा. ठीक आहे. सोपा प्रश्न आहे. बायोगॅस म्हणलं की मिथेन. नाही नाही मित्रांनो आता बघा सॉरी बायोगॅस नाही इथं. बायोगॅस म्हणलं की एनारोबिक डिग्रेडेशन. नॅचरल गॅस म्हणलं की मिथेन. मिथेन CH4. पेट्रोलियम गॅस म्हणलं की काय? ब्युटेन. आणि फॉसिल फ्युअल म्हणलं की कोळसा. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. इझी कॅटेगरी मधला प्रश्न होता हा. नेक्स्ट प्रश्न, कोणत्या प्रक्रियेत स्थायू रूप द्रवाचे द्रव्य रूपांतर न होता सरळ वायुरूप पदार्थामध्ये रूपांतर होते? तर महत्वाचे कन्सेप्ट आहे याचे. उत्तर आहे सब्लिमेशन म्हणजे ठीक आहे सब्लिमेशन. आता घनीकरण म्हणजे सॉलिडिफिकेशन म्हणजे काय? एवढं तर लक्षात आलं की सॉलिड बनायले. पण लिक्विड पासनं सॉलिड बनतं याला काय म्हणतात? घनीकरण म्हणतात. द्रवीकरण म्हणजे सॉलिड किंवा गॅस पासनं लिक्विड मध्ये रूपांतर होतं त्याला द्रवीकरण म्हणतात आणि लिक्विड पासनं गॅस मध्ये रूपांतर होतं त्याला बाष्पीभवन किंवा इव्हॅपोरेशन असं म्हटलं जातं. खालीलपैकी कोणत्या एका पदार्थाचा पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठी वापर केला जातो?
तर उत्तर आहे याचं धुण्याचा सोडा याचा वापर पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठी केला जातो. ठीक आहे. बेकिंग सोडा म्हणलं काय? बेकिंग सोडाचा वापर एक तर अँटॅसिड म्हणजे ऍसिडिटी रेग्युलेट करण्यासाठी किंवा बघा भजे कुरकुरीत बनवण्यासाठी किंवा केक फ्लफी बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो. ठीक आहे. साबण कपडे धुण्यासाठी वापरला जातो म्हणजे एक क्लिनिंग एजंट आहे. ब्लिचिंग पावडर ब्लिचिंग पावडर कशासाठी? डिसइन्फेक्ट करण्यासाठी, कपडे ब्लीच करण्यासाठी. ठीक आहे. स्विमिंग पूल क्लीन करण्यासाठी पण याचा वापर केला जातो आणि हा एक ऑक्सिडायझिंग एजंट आहे. प्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पतीमधील कोणत्या भागात येते? पाने, आता बघा थोड्या प्रमाणात, फुलामध्ये, हिरवी खोडे. तर ऑप्शन नंबर 4 क्लोरो, याच्यात लक्षात ठेवा एक शब्द, क्लोरोप्लास्ट ऑफ प्लांट सेल. ओके. इथून काय होतं? फोटोसिंथेसिस होतं. तर हे क्लोरोप्लास्ट लक्षात ठेवा नाव. खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहेत? इलेक्ट्रॉनचा प्रवाह निगेटिव्ह पासनं पॉझिटिव्ह ध्रुवाकडे असतो आणि इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाची दिशा विद्युत धारेच्या विरुद्ध असते. तर हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. आता करंट हा पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह फ्लो होतो, लक्षात ठेवा. आणि करंटचं युनिट काय आहे? एम्पियर. आपण इलेक्ट्रॉन्सचं बघितलं तर करंटचं पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, मृगजल पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे दिसते? ओके. तर मृगजल हे प्रकाश किरणाच्या संपूर्ण आंतरिक परावर्तन व वातावरणाचे वरच्या दिशेने वक्रीकरण किंवा त्यालाच अपवर्तन यामुळे आपल्याला मृगजल हे पाहायला मिळतात. ठीक आहे. मोस्ट ऑफ द टाइम कुठं पाहायला मिळतात? हे वाळवंटामध्ये. नेक्स्ट प्रश्न, जोड्या लावा. रेडिओ संच, टीव्ही, फ्रीज आणि इस्त्री. तर बघा उत्तर आहे रेडिओ सन साठी किती? 80 वॅट लागतं. टेलिव्हिजन सेट साठी 120, फ्रीज साठी 150 आणि इस्त्रीसाठी 750 वॅट. ठीक आहे. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. 3 1 4 2. पुढचा प्रश्न, वनस्पती तेलाचे क्षपन केले की त्यापासून वनस्पतीचे तूप मिळते. या अभिक्रियेत उत्प्रेरक कार्य म्हणजे कॅटलिस्ट कोण आहे? तर याच्यामध्ये कॅटलिस्ट आहे रेनी निकेल. ठीक आहे. रेनी निकेल याच्यामध्ये कॅटलिस्ट आहे. नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? कमी विद्युत रोधासाठी कमी लांबीची जाड तार वापरतात आणि जास्त विद्युत रोधासाठी कमी लांबीची बारीक तार वापरतात. तर बरोबर कोणतं याच्यामध्ये? आपल्याला माहिती आहे V इक्वल्स टू IR. तर बघा पहिलं बरोबर आहे. जास्त विद्युत धारासाठी कमी नाही, जास्त लांबीची बारीक नसून जाड तार वापरावी लागते. ठीक आहे. नेक्स्ट मध्ये काय आहे? खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहेत? जास्त वास येणारी द्रव्य इथाईल मेरकॉप्टस LPG मध्ये मिसळतात आणि तो गॅस गळती शोधतो. तर हे दोन्ही विधान बरोबर आहेत. ओके. ए आणि बी. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न मित्रांनो, ह्या बघा प्रत्येक प्रश्नामध्ये एक्सप्लेनेशन नसतं बघा. काही काही जे स्ट्रेट फॉरवर्ड असतात ना, त्याच्यामुळे बघा काही काही प्रश्नाला मी एक्सप्लेन नाही केलेलं. ठीक आहे. त्याच्यात एवढे काही इन्फॉर्मेशन नाहीये. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे ध्वनी निर्मिती होते? कशामुळे ध्वनी निर्मिती होते मित्रांनो? सॉलिड, लिक्विड, गॅस. ठीक आहे. ध्वनीसाठी मीडियमची गरज असते. याच्यामध्ये पार्टिकल्स व्हायब्रेट होतात.
व्हायब्रेशन ऑफ द पार्टिकल्स ऑफ द मीडियम. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. जर यांनी सिक्वेन्स विचारला तर ध्वनी सर्वात जास्त सॉलिड मध्ये, नंतर लिक्विड मध्ये, नंतर गॅस मध्ये. आणि ध्वनीसाठी ऑलवेज मीडियम लागतं. ध्वनी व्हॅक्यूम मधून कधीच फ्लो होऊ शकत नाही. आणि ध्वनी मीडियम मध्ये असताना काय होतो? व्हायब्रेट होतो. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न. कोणत्या विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेमध्ये काय परिणाम करतो? तर हा आहे पोलिओ व्हायरस. पोलिओ व्हायरसच्या व्हॅक्सिनचं नाव काय आहे? IPV, इनॅक्टिव्ह पोलिओ व्हॅक्सिन, ज्याची निर्मिती 1955 मध्ये डॉक्टर जॉनस साल्क याने केलेली आहे. ठीक आहे. आणि याने ही व्हॅक्सिन फ्री ऑफ कॉस्ट जगाला दिलेली आहे. ठीक आहे. याने याच्यासाठी कोणते पण पैसे काही चार्ज केले नव्हते. म्हणजे ते पेटंट वगैरे जो इश्यू असतो ना तो. आणि भारतामध्ये पोलिओ हा इरॅडिकेट झालेला आहे, म्हणजे संपुष्टात आलेला आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये अजून पण पोलिओ व्हायरसचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. आणि HIV साठी कोणती थेरपी असते? ART, म्हणजे अँटी रेट्रोव्हायरल थेरी किंवा थेरपी. अँटी सॉरी अँटी रेट्रोव्हायरल थेरपी म्हणलं की HIV वॅक्सिन. ओके. ओके मित्रांनो, आय होप चांगली प्रॅक्टिस झाली असेल तुमची. जर काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.